आमदार काळीदास कोळंबकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या मुंबईमध्ये जे अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये विशेष अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहिलीत। या अधिवेशनामध्ये आमदार म्हणून आलेला आहात, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? पहिलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी पार पडतंय। आजचं अधिवेशनाचं वातावरण अत्यंत पक्षीय नाही म्हणते तरी मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या अंडर हे आजचं अधिवेशन चालू झालं आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीने हाऊसमध्ये वातावरण आहे। काल मंत्रिमंडळाचे सर्वांनी शपथ घेतल्या, जवळपास राज्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पकडून एकूण 39 जणांनी व्यक्त केली होती, परंतु मुंबईमधून तुमचं नाव नाही पुढे आलं, त्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया? मी पक्षामध्ये नवीन आहे, पण राजकारणात नवीन नाही आहे, परंतु परिस्थिती पक्षामध्ये सिनियर माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आलं। वरिष्ठ आहात, तुम्ही प्रचारामध्ये वारंवार म्हणत होतात सभागृहामध्ये एवढं कोणीही वरिष्ठ नाही, तर कुठेतरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, तुम्ही वरिष्ठ आहात, सलग निवडून येण्याचा अनुभव आहे, दोन्ही सभागृहांचा अनुभव आहे, अनुभव असताना कुठेतरी तुम्हाला मंत्रिपद देणं आवश्यक होतं असं कार्यकर्त्यांची भावना होत्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता ह्या बाबतीमध्ये पक्षाने विचार केला पाहिजे होता आणि देवेंद्रजी ह्या बाबतीमध्ये विचार करतील असं वाटतंय मला। पण आता स्पष्ट बहुमत आहे, विचार केव्हा करतील? कारण की सांगितलंय की 2.5 वर्ष मंत्रिपद दिली जाणार आहेत, प्रत्येकाचं कार्ड तपासलं जाणार आहे, कामाचं कामकाज कशा पद्धतीने करतायत त्यांचा संपूर्ण डेटा तपासला जाणार आहे। मग एवढंच सांगतो, कधी काय प्रसंग येतील सांगता येत नाही, कधी जबाबदारी माझ्यावरती टाकतील, अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि स्थानिक मुंबईतला ग्रासरूटचा आमदार तिथे पाहिजे ह्या बाबतीमध्ये। काही माझे पण विचार आहेत मुंबई कॉर्पोरेशनच्या बाबतीत, माझ्या नेत्यांना मी सांगेन की अशा पद्धतीने हे इश्यू आपण कॅच केले तर कॉर्पोरेशन आपले ह्या मताचा मी आहे। महानगरपालिकेच्या यायच्या अगोदर तुम्हाला कुठली तरी जबाबदारी मिळू शकते असं तुम्हाला वाटतंय? बघा, मी जबाबदारी मागण्यासाठी जाणार नाही, फक्त मी एवढंच सांगतो, मुंबई कॉर्पोरेशन जिंकायची असेल तर काही गोष्टी मी साहेबांना सांगेन आणि साहेबांच्या ते लक्षात आलं व्यवस्थित तर साहेब त्या पद्धतीनं उद्याचं भविष्याचं कॉर्पोरेशन घेण्याची तयारीत लागतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की काल मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काळीदास कोळंबकर यांचं नाव नाही आहे, परंतु येत्या काळामध्ये केव्हाही मला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं, कारण की आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, माझ्याकडे अनेक प्लॅन आहेत, ते मी साहेबांना सांगणार आहे, अशी प्रतिक्रिया देखील काळीदास कोळंबकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारीसह निवृत्तीवर TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।